नमस्कार, मी ज्योती पाटील. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं बघू शकता ही मी तुम्हाला तार दाखवते. या तारेचा वापर करून आपल्याला आज मंगळसूत्र ओवायचं आहे. तुम्ही डिझाईनमध्ये ओवू शकता किंवा मग सिंपल जसं आहे तसंच मी ओवणार आहे. त्याच्यासाठी मी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत आणि अगदी 10 मिनिटांमध्ये हे ओवून होतं. कसलंही झंझट नाही. डायरेक्ट आपण त्याला दोरीची गाठ बांधणार आहोत आणि या मंगळसूत्रामधून या दोऱ्यामध्ये डायरेक्ट आपण ओवून घेणार आहोत. ते कशा पद्धतीने ओवायचे एकदम तुम्हाला सोपी पद्धत मी सांगत आहे. त्याच्यासाठी आपण दोरा कोणता वापरलेला आहे ते तुम्हाला दाखवते. इथं नायलॉनमध्ये आहे आणि हाच मंगळसूत्राचा दोरा आहे. हा पण शाईन नाही आहे याला. याने दोऱ्याला गाठ जी आहे ती व्यवस्थित बसल्या जाते. हा कॉटनमध्ये आहे पण मजबूतीला टिकायला खूप छान आहे. एकदा घेतला तर तुम्ही याच्यामध्ये 5-7 मंगळसूत्र आरामात ओवू शकता. तर इथं मी तुम्हाला तार कशी काढायची आहे वायरमधून ती दाखवते. या वापरानंतर तुम्ही वायर जर तुमच्या घरात असेल तर अजिबात फेकणार नाहीत. अशा प्रकारे त्याचा उपयोग नक्कीच करणार. तर बघू शकता इथं मी तार काढून घेतलेली आहे. आपल्याला 2 किंवा 3 तारेचा उपयोग होणार आहे. बाकीच्या तार आपण नंतर कामासाठी जमा करून ठेवू शकतो. या पद्धतीने मी आता दोरा काढणार आहे. जेवढंही आपल्या मंगळसूत्राची गंठणची जेवढीही उंची असेल त्याच्यापेक्षा थोडीशी आपल्याला जास्त ठेवायची आहे. 5 ते 6 इंच आपल्याला दोरा जास्त ठेवून घ्यायचा आहे. या पद्धतीने गाठ देऊन घ्यायची आहे. नंतर आपल्याला पायामध्ये किंवा मग असं एखादा स्टँड वगैरे काही आपल्याला असेल तर त्यामध्ये अडकवून घ्यायचं आहे. इथं फिरकी जी आहे ती आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे पूर्ण मणी जे आहेत ते वेगळे करायचे नाही आहेत. आपल्याला लागेल तसे 10-10 किंवा 5-5 दोन्ही बाजूने आपल्याला तेवढेच ओवून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिले इथे मी तार कशी लावायची आहे ती तुमच्यासोबत दाखवते, शेअर करते. या पद्धतीने ही तार मला भरपूर प्रमाणामध्ये वायर जे आहे ते छोटंसं मिळालेलं आहे. यामध्ये आणखी काही ताराचा प्रकार असतात. थोडीशी एखादं याच्यामध्ये तांब्याची तार जी असते थोडीशी जाड असते. ही जी आहे ती एकदम थोडी केसांपेक्षा थोडी मोठी आहे. तरीही आपल्याला याचा जास्त वापर होणार नाही तरी मी ही वापरते. जर तुमच्याकडे याच्यापेक्षा थोडीशी तांब्याची तार जी आहे यातली वायरमधली थोडी मोठी असेल तरीही चालते. कारण जास्त मोठी असली तर आपले मणी आतून जायला हवेत. मोठी असेल तर मणी जाणार नाहीत. त्याच्यापेक्षा ही जी तार आहे याच्यापेक्षा थोडीशी मोठी असेल तरीही चालते. या पद्धतीने मी तार ओवून घेतलेले आहे. दोन्हीच्या सेंटरमधून ही तार अशा पद्धतीने ओवायचे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ओवून घ्यायची आहे. आता हे मणी जे आहेत ते तारेमध्ये ओवून घ्यायचे आहे. तर ही तार एकदम सुई असण्याचंच काम करते. जरी आपल्याकडं वेळेवर कधी सुई असते किंवा नसते, या पद्धतीने आपण तारेमध्ये ओवून सुद्धा आपलं मंगळसूत्र रेडी तयार करू शकतो. एकदम 15 मिनिटांमध्ये हे ओवून होतं. जर तुम्हाला डायरेक्ट असं ओवायचं असेल तर असं होऊ शकतं. आपण मी दाखवते त्या पद्धतीने जर ओवलं तर तुमचं अगदी 15 मिनिटांमध्ये ओवून होणार आहे. या पद्धतीने मी ही तारेमध्ये मणी ओवून घेत आहे आणि अशा पद्धतीने हे ओढून घ्यायचे. एकदम सहज जातात ते. एकदम त्याला काहीही त्रास होत नाही. ओढण्यासाठी नाही किंवा मग काहीच नाही. आता दुसरा पदर जे आहे, दुसऱ्या मणी जे आहेत ते आपण दोन्ही लेयर जे आहेत तर एकसारखेच मणी ओवून घेणार आहेत. कारण आपलं जे मंगळसूत्र आहे ते कमी जास्त व्हायला नको. मग एकीकडं मणी जास्त होतील आणि एका पदरमध्ये कमी होतील. तसं व्हायला नको म्हणून आपण मोजूनच मणी काढून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या लेअरमध्ये सुद्धा अशा प्रकारे ओवून घ्यायचे आहेत. पद्धत एकदम सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये होणारी आहे. जर ही पद्धत तुम्ही फॉलो केली तर एकदम पटकन तुमचं मंगळसूत्र जे आहे ते व्यवस्थित होणार आहे. दोन्ही बाजूला आपल्याला मणी जे आहे ते समान ओवून घ्यायचे आहेत. आता या तारेचं आपल्याला इथंच काम संपलेलं आहे. जरीही आपला दोरा वगैरे कुठे तुटला तर त्यानंतर आपल्याला त्याचं काम पडणार आहे. तर आता एक लेअर जे आहे त्याला थोडी मी गाठ देऊन घेणार आहे. कारण आपले मणी इकडे तिकडे त्यातले निसटायला नको. या पद्धतीने त्याला गाठ देऊन घेतलेली आहे आणि याच्यातला जो 2 लेअर आहेत त्यातली एक लेअरमधले दोरा आहे ते मला कट करून घ्यायचं. कारण आपल्याला ओवत असताना मध्ये मध्ये यायला नको. एक जे दोरा आहे त्याला या पद्धतीने मी गाठ देऊन घेत आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा आणि व्यवस्थित अशी गाठ देऊन घ्या. एकच गाठ द्यायची आहे, जास्त गाठ द्यायची नाही आहे. 2 जर गाठ दिले तर आपले मणी जे आहे ते पुढे ओढले जाणार नाहीत. या पद्धतीने गाठ दिली आणि मणी पाहू शकता एकदम पटकन निसटत आहेत. त्यामधून कुठेही अडकत नाहीत किंवा मग कुठेही ओढण्यासाठी मला त्रास होत नाही. शिल्लकचा जो दोरा आहे ते आपल्याला थोड्या थोड्या वेळाने कट करायचा आहे. कारण ते दोरा जे आहे ते आतमध्ये येतो आणि मग आपलं हे होतं. आता यामधली जी गाठ दिलेली होती मी काढून घेणार आहे आणि त्यातला एक दोरा जे आहे ते मला कट करून घ्यायचा आहे. दुसऱ्याही बाजूला आपण याच पद्धतीने दोऱ्याची गाठ बांधून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं जे मणी आहेत ते जशास तसं ओवायचं आहे. म्हणून मी ही पद्धत फॉलो करायची. जर आपल्याला यामध्ये डिझाईन वगैरे करायचं त्यासाठी आपल्याला ही पद्धत उपयोगाला येणार नाही. सेम जर तुम्हाला मंगळसूत्र ओवायचं असेल त्या पद्धतीनेच ही तुम्हाला पद्धत फॉलो करावी लागेल. जर तुम्हाला यामध्ये आता एक सोनेरी मणी आणि एक काळा एकदम तुम्ही जर नवीन डिझाईन तयार कराल तर तुम्हाला यावेळेस ती स्टेप फॉलो करावी लागणार नाही. तिथे तुम्हाला तारेचा उपयोग होईल.
तार असेल तर तुम्ही मग एक सोनेरी मणी वाहू शकता किंवा मग एक साधा मणीसुद्धा होऊ शकतं. ही जी दोऱ्या बांधलेली गाठ आहे ती सोडायची नाही आहे. शेवटपर्यंत ही गाठ आपल्याला अशीच ठेवायची आहे. जरी एखाद्या वेळेस आपलं मणी ओढत असताना गाठ जर निसटली तर आपण नंतर त्याच पद्धतीने गाठ ओवून द्यायची आहे. तर हे सोन्याचे मणी किंवा मग साधे मणी, सोनेरी मणी जे आहेत ते ओढण्यासाठी थोडासा वेळ लागतो. कारण इथे 4 लेयरमध्ये जे दोरा आहे त्यामुळे थोडासा आपल्याला वेळ लागतो. पण सावकाशपणे ओढून घ्यायचे जेणेकरून जे आपला दोरा बांधलेली गाठ आहे ती निसटायला नको. निसटलं तर मग मग प्रॉब्लेम येऊ शकतो आणि पुन्हा गाठ बांधायची, पुन्हा ओवायचं, मग मणी कमी जास्त होणार असा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे सोन्याची मणी वापरताना जी गाठ आहे ती थोडीशी तिथे ओढताना हळून ओढायचं आहे. व्हिडिओ मी थोडासा इथं स्पीडमध्ये घेतलेला आहे कारण तुम्हाला सगळ्या स्टेप मी ज्या केलेल्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचायला हवेत. एकही स्टेप मिस न होता मी तुमच्यासोबत सगळा व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण आपली पूर्ण स्टेप बाय स्टेप जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही सुद्धा मंगळसूत्र या पद्धतीने होऊ शकता. या पद्धतीने सगळे मणी जे आहेत ते आपल्याला ओढून घ्यायचे आहेत. कुठेही मी दोऱ्याची गाठ सोडलेली नाही. जशाच तसं माझं जे मंगळसूत्र आहे ते वळून झालेलं आहे. हा दोऱ्याची गाठ जी आहे ती सुटली तर मग पुन्हा प्रॉब्लेम येईल. त्यामुळे मी कुठेही मंगळसूत्राच्या ज्या दोऱ्याची गाठ आहे ती सोडलेली नाही. या पद्धतीने आता हे जे मणी आहे ते मी पुढचेसुद्धा पदर जे आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये खेचून घेणार आहे मणी. आता बाकीचे सुद्धा मणी आपल्याला जशाच तसे सेम प्रोसेसने पुढे घ्यायचे आहेत. आता इथे आपल्या दोऱ्या जे मणी पुढे गेलेले आहेत त्याची जी मधला गॅप आहे जास्त पडलेला आहे. तर अशा पद्धतीने ओढून घ्यायचे. शेवटपर्यंत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ओढून घेतलेले आहेत. कुठेही प्रॉब्लेम आला नाही किंवा दोरा तुटला नाही. आता फिरकी कशी बसवायची सगळ्यात मेन महत्त्वाचं काय होतं, बऱ्याच वेळेला आपण फिरकी बसवतो आणि त्याची जी गाठ आहे ती देत असताना मग ती गाठ कधी निसटते, मग आपलं मंगळसूत्र लूज पडतो. असा प्रॉब्लेम येऊ नये त्याच्यासाठी सुद्धा मी भरपूर अशा टिप्स वापरलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवते. या पद्धतीने फिरकी जी आहे ती आपल्याला ओवून घ्यायची आहे. तिथं मी तारेचा वापर केलेला आहे. मोजून तुम्हाला 7 ते 8 गाठी इथं देऊन घ्यायच्या आहेत आणि गाठ व्यवस्थित मारायची आहे जेणेकरून आपलं जे मंगळसूत्र आहे ते निसटलं जाऊ नये. बऱ्याच वेळेला काय होतं, आपली गाठ पक्की नाही बसली मग एखाद्या वेळेस आपलं मंगळसूत्र आहे ते लूज पडून हरवू शकतं किंवा मग तुटून घरामध्ये पडू शकतं. तर तसं होऊ नये इथं मी 7 ते 8 गाठी मारून घेतलेल्या आहेत. त्यानंतर ही गाठ आपल्याला शेवटी कशी पॅक करायची आहे ती सुद्धा तुम्हाला यामध्ये माहिती सांगितलेली आहे. इथं मी पूर्ण गाठी मारल्या आहेत. दोन्ही दोरे वेगळे करायचे. त्यानंतर अशा 2-3 गाठी देऊन घ्यायच्या आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला गाठी द्यायच्या आहेत. जास्ती पण गाठी देऊ नका कारण आपला जो दोरा आहे किंवा फिरकी आहे त्यामध्ये बसणार नाही. शेवटी मी इथं दोरा थोडासा शिल्लक ठेवला आहे. एक माचीस बॉक्सची काडी घेतलेली आहे. व्यवस्थित आता याला पॅक करून घ्यायचं आहे. ही मेन महत्त्वाची टिप आहे कारण याने जर आपला दोरा व्यवस्थित पॅक होतो आणि तुटत नाही. पण ते दोऱ्याला व्यवस्थित पॅक करत असताना जास्त पण त्याला हे करू नका कारण जे चटका देतोय आपण व्यवस्थित दोऱ्यापेक्षाही आपल्या आतल्या गाठीला बसून मग काय होतं, एखाद्या वेळेस दोरा निसटण्याची शक्यता असते. शेवटी काय करायचं, इथे एक आणखी फिरकीच्या खालून एक गाठ मारून घ्यायची जेणेकरून आपले इकडचे मणी जे आहेत ते कधी पुढे काळे तुटलं काही झालं तर निसटले जाऊ नये त्यासाठी. परत इकडची सुद्धा फिरकी आपल्याला त्याच पद्धतीने तारमध्ये टाकायची आहे आणि ओवून घ्यायची आहे. तारेचा आपल्याला इथे खूप उपयोग होतो. इथं मी 1.5 इंचाचा दोरा सोडलेला आहे. आता हा दोरा काय सोडला ते सुद्धा मी कारण सांगते. इथे व्यवस्थित आता त्याच पद्धतीने गाठी देऊन घ्यायच्या आहेत. पुढे चालून काय होतं, आपल्याला मग हा मंगळसूत्राला घाम येऊन एखाद्या वेळेस दोरा जे आहे ते आखडल्यासारखा होतो किंवा मग आपले जे मणी आहेत एकावर एक जास्त आले तर मग आपला दोरा तुटण्याची शक्यता असते. तसं होऊ नये यासाठी मी इथं 1.5 इंचाचा दोरा सोडलेला आहे. ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसेलच. पण दोरा सोडलेला तुमचा दोरा कुठेही दिसत नाही. त्याच पद्धतीने इकडेही मी थोडासा दोरा शिल्लक ठेवला. नंतर त्यालाही असं काड्याच्या पेटीने व्यवस्थित चटका देऊन घेतलेला आहे आणि हा फिरकीचा जो भाग आहे व्यवस्थित तिथे जाईल असा पॅक करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे एक मला गाठ देऊन घ्यायची आहे फिरकीच्या खालून. व्यवस्थित असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा द्या म्हणजे हे जे मणी आहे ते व्यवस्थित पॅक होतील. कुठेही तुटलं तर प्रॉब्लेम येणार नाही. आता जे मणी आहेत व्यवस्थित करून घ्यायच्या आणि वरी पाहू शकता आपल्याला अर्धा इंचचा जो दोरा शिल्लक दिसतोय त्या आपल्या मण्यामध्ये थोडासा स्पेस राहावा म्हणून हे आशा करते की या व्हिडिओतील माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असणार आहे. आवडली तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर